गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा राज्यव्यापी आंदोलन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनास मारक ठरणारा 15 मार्च 2024 चा संच मान्यता शासन निर्णय मागे घ्यावा, शिक्षकांच्या ड्रेस कोडचा शासनादेश मागे घ्यावा आणि नवभारत साक्षरता अभियानाचे काम शिक्षकांना सोपविण्यास विरोध म्हणून शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी 15 जून रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनास दिला आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य कार्यकारिणीच्या 23 मे रोजी झालेल्या आभासी सभेत 15 जून रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षक समितीचे राज्यनेते उदयराव शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर आदींनी कळविले आहे। राज्य अभ्यासक्रम आराखडा अभिप्राय नोंदविण्यासाठी दिलेली 12 दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे। बालकांचे भवितव्य ठरविणाऱ्या शैक्षणिक धोरणाचा परिणाम राज्याच्या प्रगतीवरही प्रदीर्घ काळ होत असतो। त्यामुळे शिक्षक, पालक, शिक्षण क्षेत्रातील जाणकार यांना आराखड्याचा सूक्ष्म अभ्यास करून अभिप्राय नोंदविण्यासाठीची मुदत किमान 2 महिने वाढवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी SCERTच्या संचालकांकडे केली आहे। पदवीधर मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ लागू करण्यासाठी शासनाने वित्तीय भाराची माहिती जिल्हा परिषदांना मागितली, परंतु अनेक जिल्हा परिषदांनी कोणतीच माहिती ग्रामविकास विभागाकडे पाठविली नाही। याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी 18 मे 2024 रोजी भेट दिली। या भेटीत त्यांनी शिक्षकांच्या समस्या व भविष्यातील उद्भवणाऱ्या शैक्षणिक अडचणी यावर शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। तसेच शिक्षक सहकारी बँक शाखा धामणगाव रेल्वेला सुद्धा भेट दिली। यावेळी शिक्षक समितीचे पदाधिकारी प्रमोद बभुतकर, योगीराज मोहड, सविता सुपटकर, शरद थोटे, अजय बावने, केशव पोटे, ओमप्रकाश धनुष्कर, रमेश किचक, चंद्रशेखर भटकर हे उपस्थित होते। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची भेट घेण्यात आली। पदवीधर शिक्षकांमधून मुख्याध्यापक किंवा केंद्र प्रमुखपदी नियुक्त झालेल्या शिक्षकांना एक वेतनवाढीबाबत माहिती, जिल्हा अंतर्गत बदल्या, मुख्याध्यापक पदोन्नती, विस्तार अधिकारी पदोन्नती, विषय शिक्षक पदोन्नती तसेच नवनियुक्त शिक्षकांना द्यावयाची पदस्थापना तसेच मेडिकल बिले, वेतन थकबाकी बिले यावर या भेटीत चर्चा करण्यात आली। यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, सरचिटणीस हरिभाऊ गावडे, विभागीय पदाधिकारी विष्णुपंत रोकडे, मनोज कुमार चव्हाण, शशिकांत बजबळे, विकास चौगुले, दीपक कोळी, राजेश कोळी, संजय रोकडे, अरविंद बंडगर उपस्थित होते। शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा अमरावतीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी व शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवणे यांना 21 मे 2024 रोजी निवेदन सादर करण्यात आले। यामध्ये शाळांमधील विविध समस्या आणि शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, अजयानंद पवार, उमेश चुनकीकर, तुळशीदास धांडे, योगीराज मोहोड, प्रफुल्ल शेंडे, संतोष राऊत, चंद्रकांत कुरळकर, मनीष काळे, प्रेमसुख ठोंबरे, निलेश कांडलकर, पंकज दहीकर, नितीन देशमुख, शैलेंद्र दहातोंडे उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती भंडारा जिल्ह्यातील लाखनी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी 27 मे 2024 रोजी गट शिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली। यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीधर काकीरवार यांच्यासोबत विनोद वडतकर, सुरेश लांडगे, महेश घरजारे, चेतन भुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या धाराशिव शाखेच्या शिष्टमंडळाची विविध प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यासोबत 27 मे 2024 रोजी सविस्तर बैठक पार पडली।
महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, राज्य सल्लागार महादेव माळवदकर पाटील, पुणे विभागीय संघटक चंद्रकांत डोके यांची शिक्षक भवन पुणे येथे महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत भावा शिंपी प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष भावा शिंपी गुरुजी यांचे चिरंजीव व पुण्यातील उद्योजक उमेश शिंपी यांनी केले। यावेळी केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव, माजी सरपंच कुंभार, संदीपाप्पा जगताप, सुनील लोणकर, बाळासाहेब लांगी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। मराठा सर्वेक्षणाचे काम केलेल्या सर्व शिक्षकांना तालुका स्तरावर जमा झालेले मानधन तात्काळ द्यावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ शाखेच्या वतीने तहसीलदार अनिल कुमार होळकर यांना देण्यात आले। यावेळी परशुराम चव्हाण, विनायक मगदूम, राजेश यादव, धनाजी आवळे हे उपस्थित होते। 5 जून ते 12 जून दरम्यान असलेले इको क्लब शिबिर उन्हाच्या तीव्रतेमुळे रद्द करण्यात यावे, तसेच अभ्यासक्रम आराखडा अभिप्राय देण्याकरिता मुदतवाढ देण्यात यावी याबाबतचे निवेदन राज्याध्यक्ष विजय कोंबे, सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शासनाकडे सादर केले। कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, धुळे जिल्हा शाखांनी इको क्लब शिबिर व अभ्यासक्रम आराखड्याबाबतची शिक्षक समितीची निवेदने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना सादर केली आहेत। 15 मार्चच्या आंदोलनाबाबत शाखा संपर्क अभियान अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, देवळी तालुक्यात आढावा सभा घेण्यात आल्या। यावेळी जिल्हा शाखा अध्यक्ष अजय बोबडे, सचिव श्रीकांत अहेरराव, उपाध्यक्ष सुदेश खोब्रागडे, अतुल उर्दे, विभाग प्रमुख संतोष डंबारे यांच्यासह तालुका शाखांचे पदाधिकारी प्रशांत ढवळे, अजय बोडखे, सूरज लोखंडे, अरुण इरखेडे, रवींद्र कुटे, रवींद्र ठाकरे, बबन तिजारे, मनोज भेंडे आदी उपस्थित होते। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय